तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर येथील गोदावरी पात्रात जानेवारी 2025 महिन्यात वाळू लिलाव चालू झाला, परंतु 4 जानेवारी 2025 पासून वजन काटा नसल्यापासून आजपर्यंत प्रांताधिकारी यांनी सीसीटीव्ही फुटेज उलट तपासणी केली असता इतका गैरप्रकार लक्षात आला की आजपर्यंत कुणीही इतक्या वाळू लिलावाच्या नावाखाली लाखो ब्रास वाळू चोऱ्या केलेल्या नाही। अफाट चोऱ्या सुरेगाव लिलावात झालेल्या गावाकडे येतानाच अनेक चोरीचे वाहने जप्त केली। कोणत्याच नियमाच्या शर्तीच्या सुरेगावच्या वाळू लिलावाची करार पत्रकात लिहिल्याप्रमाणे कोणत्या नियम अटी शर्ती लिलावधारकाने पाळल्याच नाही। लिलावधारकाने कोणतेच अटी शर्ती पालन केलेले नाही। मनमानी नियम अटींना धाब्यांवर बसवून गुंडागिरी पद्धतीने दिवस रात्र वाळू चोरी चालू होती। असे काही लिलावधारक व त्यांची गुंडांचा वापर संपूर्ण गोदावरीचा जणू लिलावधारक मालक आहे की काय असे बेकायदेशीर आणि लिलावाचा कोणताच टायमिंग नियम पाळला जात नाही। सर्व वाहने ओव्हरलोड जाताना पुरावे तहसीलदार व यांना ग्रामस्थांनी दिले। एका पावतीवर अनेक वाहने वाळू चोरी करून जाताना दिसले। दिवस रात्रीची अनेक अवैध वाहने चोरून जाताना सीसीटीव्ही मध्ये दिसली। लिलाव 10% व लिलावाच्या नावाखाली 90% जोरात चोऱ्या चालत असताना दिसल्या। हे पाहून प्रांत अधिकारी शिर्डी यांनी उपस्थित जागरूक ग्रामस्थांना विचारणा करून इतक्या चोऱ्या चालू असताना ग्रामपंचायत व गावकरी काय करत होते विचारून चक्क डोक्याला हात लावले। जागृत ग्रामस्थांनी सर्व चोरीची पुरावे महसूल मंत्री, गृहमंत्री, तालुक्याचे जागरूक आमदार आशुतोष दादा काळे व खासदार ते तहसीलदार पर्यंत पोहोचवलेले आहे। आता डेपोच्या चालकावर कोणती कारवाई होती याकडे सर्व सुरेगाव ग्रामस्थ, कोपरगाव तालुका अहिल्यानगर जिल्ह्याचे व गोदावरी बचाव संघर्ष कृती समिती व महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे। नक्की सुरेगाव लिलावधारकावर आता कोणती मोठी कारवाई प्रामाणिकपणे होती की नाही याकडे सगळ्या पत्रकार, मीडियाचे व जागृत पर्यावरण संरक्षणाचे लक्ष लागून आहे। आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी शेख शफीक मनियार। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।